हॅलो, फ्लिपकार्टवर तुम्ही कधी शॉपिंग केलं आहे का? केलं असेल तर आजची स्टोरी तुमच्यासाठी. कल्पना करा, 2 तरुण, एक लहान अपार्टमेंट आणि 4 लाखांची बचत आणि एक मोठं स्वप्न. इथपासून स्टार्ट झालेला प्रवास 16 अब्ज डॉलर्सची कंपनी बनण्यापर्यंत पोहोचला. हो, आपण बोलतोय फ्लिपकार्ट विषयी, भारताचे सर्वात सक्सेसफुल स्टार्टअप पैकी एक. आज पाहू की त्याची सक्सेस स्टोरी काय, मार्केटिंगचा मास्टर प्लॅन आणि त्यांनी काय चुका केल्या आणि आपण त्याच्यातून काय शिकू शकतो. तर चला बघू. फ्लिपकार्ट सुरुवात कशी झाली? 2007 मध्ये 2 मित्र, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल, IIT दिल्लीचे विद्यार्थी, अमेझॉनमध्ये काम करत असताना त्यांना वाटत होतं की भारतात ऑनलाईन खरेदीचं भवितव्य मोठं आहे. अमेझॉन मात्र भारतात येण्यास वेळ लावत होतं. त्यामुळे त्यांनी तो मार्केट गॅप ओळखला. त्यांनी ठरवलं आणि आपली स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरू करायचा प्लॅन केला आणि फ्लिपकार्टची स्थापना केली. व्यवसायाचा कोणताही पूर्व अनुभव नसताना त्यांनी मिळून फक्त 4 लाख रुपयांची बचत गुंतवली आणि बँगलोरमधील 2 खोलींच्या अपार्टमेंटमधून काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी फक्त पुस्तकांची विक्री चालू केली होती, तेही आपल्या स्वतःच्या घरातून. सुरुवातीला त्यांनी लॉजिस्टिक प्रॉब्लेममुळे स्वतःच डिलिव्हरी करायचं ठरवलं. त्यांना पहिली ऑर्डर आंध्र प्रदेशातून आली होती, पण ते पुस्तक कुठेच मिळेना. ते दोघे संपूर्ण बँगलोरमध्ये ते पुस्तक शोधत फिरत होते, पण त्यांना शेवटी एका दुकानात ते पुस्तक भेटलं आणि त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली. ग्राहकांचा असाच विश्वास मिळवत गेले. हळूहळू कंपनीने ग्रोथ पकडली आणि 2010 मध्ये ई-कार्ट लॉजिस्टिक हे लॉजिस्टिक सोल्युशन, फ्लिपकार्टचं स्वतःचं डिलिव्हरी नेटवर्क सुरू केलं. त्या काळात भारतीय गुंतवणूकदार ऑनलाईन व्यवसायांमध्ये पैसे गुंतवायला तयार नव्हते, कारण ते एवढं रिनाऊंड नव्हतं, कारण त्यांना यामध्ये फारसं भविष्य दिसत नव्हतं. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम त्यावेळी ती सुरुवातीच्या टप्प्यातच होती. फ्लिपकार्टनं त्या काळात कॅश ऑन डिलिव्हरी सुरू केलं. रिटर्न वेळी नो क्वेश्चन्स आस्क्ड या धोरणांमुळे ग्राहकांची मनं जिंकली आणि फ्लिपकार्टची ग्रोथ सुद्धा होत गेली. 2010 मध्ये सुरुवातीचे केवळ 3 वर्षात फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन बुक रिटेलर बनली होती. त्यांनी पहिलं व्हेंचर कॅपिटल फंडिंग सुद्धा मिळवलं त्याच बेसिसवर. तेव्हा भारतीय ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करायला अजूनही धाडस वाटत होतं. पैशांची सुरक्षितता याबद्दल शंका होती. हे लक्षात घेऊन फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी ही जबरदस्त कल्पना आणली. त्यामुळे ग्राहक प्रॉडक्ट मिळाल्यावरच पैसे देऊ शकतो, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसला आणि ऑनलाईन खरेदी सहज झाली. पुढील काही वर्षात फ्लिपकार्टने झपाट्याने विस्तार केला. नवीन प्रॉडक्ट आणली, नवीन कॅटेगरीज ऍड केल्या, कॅश ऑन डिलिव्हरी, फ्री शिपिंग, EMI अशा भरपूर सेवा सुरू केल्या. 2013 पर्यंत फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली होती. तिला पहिले 1 अब्ज डॉलरचं फंडिंग मिळालं होतं. 2013 मध्ये अमेझॉन भारतात उतरलं आणि खरी स्पर्धा तेव्हा चालू झाली. 2014 मध्ये फ्लिपकार्टने मिंत्रा हा ऑनलाईन फॅशन रिटेलर विकत घेतला आणि स्वतःचा मोबाईल ॲप सुद्धा लॉन्च केला. 2015 मध्ये त्यांनी अजून एक फॅशन रिटेलर जबॉंग विकत घेतलं. अजून एकदा 1 अब्ज डॉलरचं फंडिंग मिळवलं. याच काळात फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज ही नवीन संकल्पना आणली, फ्लॅश सेल्स ही नवीन अजून एक संकल्पना आणली. अशा अनेक इनोव्हेटिव्ह मोहिमा सुरू केल्या आणि त्याच्यातून फ्लिपकार्टची ग्रोथ एवढी झपाट्याने होत गेली. पण एका चुकीमुळे ग्राहक नाराज झाले. त्यांनी वेबसाईट बंद करून ॲप ओनली, फक्त ॲपवरच सेवा उपलब्ध असल्याचं कळवलं. त्यामुळे ट्रॅफिक घटलं आणि टीका झाली. पण अमेझॉनची स्पर्धा वाढतच होती. आता चुकांची गोष्ट करूया. त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या आणि त्यांना काही त्या चुकांमुळे अपयशांचा सामना करावा लागला. 2012 मध्ये त्यांनी फ्लाईट MP3 नावानं डिजिटल म्युझिक मार्केटमध्ये आणलं होतं. काही कारणांमुळे ते चालू शकलं नाही, त्यामुळे त्यांना ते बंद करावं लागलं. 2013 मध्ये फ्लिपकार्टने पेझिपी नावाचं पेमेंट गेटवे सुद्धा आणलं होतं, म्हणजे ते सुद्धा त्यांना न चालल्यामुळे बंद करावं लागलं. 2015 मध्ये त्यांनी नियर बाय नावाची ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी चालू केली आणि त्यांनी ती सुद्धा काही कारणानं स्केलेबल मॉडेल नसल्यामुळे बंद करून टाकले. 2016 मध्ये त्यांनी पिंग नावाचं चॅट ॲप आणलं, त्यालाही यश मिळालं नाही आणि शेवटी ती कंपनी बंद करावी लागली. या सर्व अपयशांनी फ्लिपकार्टला खूप काही शिकवलं. त्यांनी यावरून सुधारणा केल्या आणि भारतीय ई-कॉमर्स मध्ये लीडर बनले. अजून एक गोष्ट सांगतो की सध्या जेवढे मोठे स्टार्टअप फाउंडर्स आहेत
त्या सगळ्यांना खूप मोठ्या अपयशांना सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांना ती आज पोझिशन भेटलेली आहे. याच्यावरून ही समजतं की अपयश सक्सेसफुल स्टार्टअप बनवण्याची एक पहिली पायरीच आहे. फ्लिपकार्टचं अपयश पण तेच सांगते की सर्वात यशस्वी कंपन्यांनाही चुकावं लागतं, पण त्या चुका स्वीकारून पुढे जाणं महत्वाचं आहे. सतत ट्राय करत राहा, डेअरिंग करत राहा, कस्टमर एक्सपिरियन्सला नेहमी प्रायोरिटी द्या. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. फ्लिपकार्टची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती? फ्लिपकार्टने कायम चाइल्ड ऍक्टर्स वापरून भन्नाट आणि क्रिएटिव्ह ऍड्स बनवले, ज्याने ब्रँड रिकॉल खूप वाढला. त्यांना स्लोगन अब हर विश होगी पूरी लोकांच्या मनात बसला. सुपर कॉइन्स, रिवॉर्ड सिस्टीम, फ्लिपकार्ट प्लस, फ्री डिलिव्हरी, एक्सक्लुझिव्ह सेल्स, यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास वाढला. रुरल इंडियावर त्यांनी जास्त फोकस केला. अपोजिटला अमेझॉन फक्त शहरांमध्ये लक्ष केंद्रित करत होते. फ्लिपकार्टने गावातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीतून मी काय शिकाल? फ्लिपकार्टचा प्रवास आपल्याला काय शिकवेल? कस्टमर एक्सपिरियन्स इज एव्हरीथिंग. जर तुमचं लॉजिस्टिक, रिटर्न पॉलिसी आणि कस्टमर सपोर्ट जर मजबूत असेल तरच ग्राहक टिकतो आणि तरच तुम्ही स्केल करू शकता. मार्केटिंग फक्त जाहिरात नव्हे, त्यामागे सायकोलॉजी, डिझाईन आणि लोकलायझेशन ह्या पण महत्वाच्या गोष्टी असतात. हे फ्लिपकार्टने सांगितले. इनोव्हेशन अँड अडॅप्टेशन सतत आपण करत राहिलं पाहिजे. हे फ्लिपकार्टने अजून एक गोष्ट आपल्याला शिकवली. अखेर 2018 मध्ये फ्लिपकार्टने निर्णय घेतला आणि वॉलमार्टला $16 अब्ज फ्लिपकार्ट कंपनी विकली. सचिन आणि बिन्नी बन्सल या दोघांनीही फ्लिपकार्ट सोडले. भारताच्या स्टार्टअपसाठी ही ऐतिहासिक डील होती. आज फ्लिपकार्टकडे 15 कोटींहून अधिक उत्पादने, 30 कोटी ग्राहक आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. शेवटी कंक्लुजन काय काढू शकतो? फ्लिपकार्ट ही केवळ एक ई कॉमर्स कंपनी नव्हती, ती भारतातल्या डिजिटल क्रांतीची सुरुवात होती. काही चुका झाल्या, काही संधी सोडल्या आणि आजही फ्लिपकार्टला लाखो लोकांचा विश्वास आहे. फ्लिपकार्ट ही एक स्टार्टअप स्टोरी नाही, ती आहे भारताच्या डिजिटल परिवर्तनाची सुरुवात. तुम्हाला फ्लिपकार्टचा हा प्रवास कसा वाटला? तुम्ही कधी फ्लिपकार्टवरून शॉपिंग केली आहे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.